पुकारलेलं आहे, रुग्णालय बंद आहे. डॉक्टर्सना मारहाण करणं हे निश्चितच चुकीचं आहे. आपण कुठलीही गोष्ट एखाद्या डॉक्टरची असेल किंवा कुणाची चुकली असेल तर त्याला एक संविधानिक पद्धतीनं त्याच्यावरती आपण त्यांच्या वरिष्ठांकडे दाद मागू शकतो, तक्रार करू शकतो. आणि मला असं वाटतं की तशी तक्रार करून सुद्धा न्याय देण्याची प्रक्रिया आपल्या एकूणच लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्याच्यावरती संविधानिक पद्धतीनेच आपण केलं पाहिजे. दुसरीकडे नालासोपारा विरार या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, लोकांशी संपर्क तुटलेला आहे. आरोग्यासंदर्भात देखील तिथे आता येणाऱ्या काळांमध्ये काही गोष्टी उद्भवू शकतात. अनुषंगाने काही उपाययोजना केलेली आहे सकल भागांमध्ये. आता पावसाचं प्रमाण ज्या दिवशीपासून वाढलं आहे त्याच्यापूर्वीच किंवा पावसाळ्याच्या पूर्वीसुद्धा आणि पाऊस ज्या दिवशी खूप वाढला आहे त्यावेळीपासून आपण सर्व आमच्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहे. पावसाळ्याच्या वेळेमध्ये सुद्धा लोकांना जे काय उपाय मिळायला, उपचार मिळायला पाहिजेत त्याच्यासाठी आणि आफ्टर म्हणजे पाऊस झाल्यानंतर सुद्धा जे काही आजार उद्भवू शकतात त्याच्यासाठी सुद्धा नियोजन आपण केलं जातं की ज्या नियोजनाच्या माध्यमातून कुठल्याही नागरिकांना या सगळ्या आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत. या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आम्ही अतिशय सतर्कतेने काम करतो. रमेश म्हात्रे यांच्या या मारहाणीमुळे डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे. काय आव्हान कराल डॉक्टरांना, कारण का रुग्णसेवा याच्यामुळे विस्कळीत होऊ शकते. मी आपल्याला सांगितलं आहे की कुठल्याही डॉक्टर्सना मारहाण करणे किंवा कुठल्याही यंत्रणेतल्या एखाद्या अधिकाऱ्याला मारहाण करणे अशा गोष्टी चुकीच्या असतात. आम्ही सगळीच मंडळी ज्यावेळेला लोकांसाठी भांडत असतो त्यावेळेला आमची ही जबाबदारी आहे की आपण संविधानिक पद्धतीनेच या सगळ्या गोष्टीवरती गेलो. एखाद्या माणसाची चूक झाली असेल तर त्याच्यावरती सुद्धा ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो ना, आपल्याला कायद्याने तो अधिकार आहे. परंतु अशा गोष्टी घडणे अपेक्षित नाही. असं पावसाळ्यानंतर तुमच्याच शिवसेनेचे खरं तर हे नगरसेवक आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कारवाईसाठी स्वतः मागणी करणार आहेत का? अशा पद्धतीने डॉक्टरांना, नर्सेसला मारलं, डॉक्टरांना, महिला डॉक्टरांना विशेष मारलं. मी आपल्याला सांगितलं की या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. कारवाई करणं हा सोडूनच द्या, परंतु अशा प्रकारचे वारंवार जे काही घटना उद्भवतात त्याच्यासाठी कायद्यामध्ये सुद्धा आम्ही सगळीच मंडळी विशेषतः डॉक्टरांच्यासाठी एक स्वतंत्र बिल आणतो की त्या बिलामध्ये सगळ्याच डॉक्टरांना अशा पद्धतीचं मारहाण करणं त्याच्यावरती सुद्धा अजूनही सेक्शन्स आम्ही वाढवतो की ज्याच्यामुळे अशा पद्धतीचं काम कोणी करू नये. हा एक भाग आहे. आणि दुसरं, लोकशाही प्रक्रियेमध्ये काम करताना आम्ही सगळे राजकारणी मंडळी येतो. राजकारणी मंडळी म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी जे काय एकूण सगळी आचारसंहिता पाळली पाहिजे त्यातला हा महत्त्वाचा भाग आहे. एवढंच मला या निमित्तानं, या घटनेच्या निमित्तानं राज्यातले जे सगळे सरकारी रुग्णालय आहे तिथले कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांच्याकडून रुग्णांना दिलेल्या वागणुकीचा मुद्दा सुद्धा पुढे येतोय. त्यांच्याकडनं अनेक वेळेला असंवेदनशीलपणे वागणूक ही पेशंट्सला दिली जाते. ते परमनंट असल्याचा कुठेतरी गैरफायदा घेतात. अशा सुद्धा प्रतिक्रिया काही लोकप्रतिनिधींकडनं येतात. निश्चितपणे अशा पद्धतीच्या सुद्धा ज्या काय सगळ्या सूचना येतात त्या सगळ्या सूचनांसाठी एक तक्रार की ज्या तक्रारीच्या माध्यमातून वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीचा निपटारा लावणं आणि त्या पद्धतीने त्यांच्या संबंधितांवरती कारवाई करणे, या सगळ्याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेला आपण सूचना दिलेल्या आहेत. आपण बघितलं असेल की एका बाजूला परमनंट झालेले जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित असतं. पण समजा त्याच्यामध्ये एखाद्या माणसाच्या स्वभावशैलीप्रमाणे जर का असा जाणीवपूर्वक आरोग्य करत असतील तर या सगळ्याबद्दल एखादी तक्रार सुद्धा पुरेशी आहे. अशा सगळ्या तक्रारीवरती तात्काळ कारवाई करण्याबद्दलचे निर्देश आम्ही सर्वांनीच दिले. खरं तर मध्ये जे स्टाफ आहेत, मग नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, हे पुरेसे नसतात. कुठेतरी स्टाफ कमी असल्यामुळे देखील कुठेतरी गैरसोय होत असते. डॉक्टर्स आणि स्टाफ पुरेसं नाही असं म्हणता येणार नाही. आपल्याकडे जी आवश्यकता, उपलब्धता पाहिजे त्याप्रमाणे सगळीकडेच उपलब्ध आहे. आपण काल सुद्धा बघितलं असेल की 1 जुलै दिवशी 1400 डॉक्टर भरण्याची घोषणा आपण केली आणि त्या प्रमाणची कारवाई सुरू झाली. डॉक्टरची संख्या जिथं अपेक्षित आपल्याला कमी असेल ती सुद्धा आपण पूर्ण करू. परंतु उपलब्ध असणाऱ्या लोकांनी सुद्धा आम्ही सगळेजण लोकांना कमिटेड आहोत. लोकांना माहिती आहे जर अपुरा असेल तरी सुद्धा लोक समजून घेतात. पण आम्ही लोकांना मदत करतो एवढी जरी भावना झाली तरी सुद्धा लोक आपल्याला निश्चितपणे आशीर्वाद देतील. मला वाटतं हेच काम आम्ही सगळ्यांनी करणं अपेक्षित. धन्यवाद.